सोनल नावाची एक हुशार आणि स्वावलंबी मुलगी पुण्याहून मुंबईकडे रेल्वेने प्रवास करत होती. तिच्या हातात मोबाईल होता आणि ती खिडकीतून बाहेर पाहत गाणी ऐकत होती. तिचं लक्ष थोडं वेगळं गेलं आणि तिने मोबाईल शेजारी ठेवला. रेल्वे एका मोठ्या स्टेशनजवळ थांबली आणि गर्दीमध्ये अनेक प्रवासी चढ-उतर करत होते. त्या गोंधळात एक अनोळखी व्यक्ती जवळ आली आणि नकळत सोनलचा मोबाईल घेऊन पसार झाली. काही वेळात सोनलने मोबाईल शोधायला सुरुवात केली, परंतु कुठेच सापडलं नाही. तिला शंका आली आणि तिने आजूबाजूच्या लोकांना विचारले, पण कोणालाही काही माहिती नव्हती. सोनलने त्वरित रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली आणि तिच्या तक्रारीची नोंद घेतली. या प्रसंगातून सोनलला एक महत्त्वाचा धडा मिळाला. सार्वजनिक ठिकाणी आपल्या वस्तूंची काळजी घेणे किती गरजेचं आहे. ही घटना जरी त्रासदायक होती, तरी तिने सोनलला अधिक सावध आणि जागरूक बनवलं.